होणार हे निश्चित आहे, परंतु त्यांनी उद्धव ठाकरेंशी देखील संपर्क केला होता. आलोक काका, तुम्ही त्या ठिकाणचे संपर्क प्रमुख आहात. काल तुमचा पुणे दौरा देखील होता. काय तुमच्याकडून संपर्क केला होता? ते मी स्वतः त्यांच्याशी बोललो, कारण शेवटी एक सहकारी जो महाविकास आघाडीमध्ये काम करतोय, तर त्याच्याशी संवाद साधणं आणि विशेषतः त्याची विचारपूस करणं आणि एकंदरीत जे राजकीय घडामोडी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती झालेल्या आहेत, त्याचे दुष्परिणाम त्या महाविकास आघाडीमध्ये होऊ नये त्या दृष्टिकोनातून पण देखील त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न करत होतो. अर्थात त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला आज नाही तर या अगोदर देखीलच आम्ही स्पष्ट भूमिका घेतली होती की पुणे शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे तुतारीचे आहेत, पवारसाहेबांचा गट आहे, यांच्याबरोबरच आम्ही युती करण्याचं काम करणार आहोत. त्यांनी कोणावर युती करावी तो त्यांचा आज वैयक्तिक जरी प्रश्न असला तरी देखील सामाजिक दृष्टिकोनातून एका बाजूला सत्तेत आपण राहतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा आघाड्या होत असतील तर ते लोकांच्या समोर कसं जायचं हा प्रश्न आमच्या सर्वांच्या मनामध्ये पतो होता आणि त्यांचाही होता. आणि म्हणून ही स्पष्ट भूमिका आमची पहिल्या सुरुवातीपासून होती की आम्ही महाविकास आघाडीचे घटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तुतारी, आम्ही मनसे आणि काँग्रेस पक्ष हेच आम्ही जाण्याचं काम आम्ही करू. आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. आणि हे करत असताना पण स्वाभाविक आहे की एक राजकीय ज्यावेळी ते निर्णय राजीनामा झाल्यानंतर तर एक राजकीय पक्षाचा एक प्रमुख या नात्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा पण देखील प्रयत्न केला. आमच्या काही कार्यकर्त्यांशी पण बोलले, कार्यकर्ते बोलले, सुषमाताई बोलल्या, हे बोलल्या, उद्धवसाहेब बोललेत की नाही बोललेत हे मला माझी माहिती नाही आहे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळी मी उद्धवसाहेबांशी चर्चा केली तर ती चर्चा पण सकारात्मक होती. पण अर्थात तो त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा, कारण त्यांच्याशी संवाद साध असताना ते हेच बोललेत की पुरोगामी विचारांनी आपण ज्या पद्धतीने आघाडी म्हणून आपण एकत्रित आलो तर माझा पहिला प्राधान्य काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेसारख्या पक्षालाच राहील अशी त्यांची भूमिका कालपर्यंत होती. आज 12-1 पर्यंत ते निर्णय जाहीर करणार आहेत. मला असं वाटतं की अजून आमच्याशी संपर्क ज्या अर्थी झालेला नाही आहे. तुम्ही बोललात उद्धव ठाकरे, म्हणजे मी ज्यावेळी उद्धव साहेबांशी बोलले तर संघटनात्मक सकारात्मक तर होतेच, असं नाही का नाही आहे किंवा शेवटी संघटना आपल्याला पाहिजेत, पण अशी काही सुस्पष्ट चर्चा ते येत आहेत किंवा काय आहेत अशी कुठची काय झालेली नव्हती. हो, ते बोलताना त्यांनी सांगितलं की बाबा एकनाथ शिंदे, नीलमताईंचा पण उल्लेख केलं, भारतीय जनता पार्टीकडनं पण करण्याचं काम केलं गेलं होतं असं ते मला बोलताना बोलत होते. पण त्यांचं म्हणणं होतं की बाबा मी अशा कुठच्याही गोष्टी करणार नाही ज्या विचाराशी सुसंवाद होत नाही आहे आणि म्हणून विचारधारेला पकडून हा मी निर्णय घेणार आहे असं त्यांनी काल सुतवात मला वैयक्तिक मी ज्यावेळी त्यांच्याशी बोललो होतो. काल रात्री पण माझ्याशी 10-12 मिनटं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाली आणि बघूया आता आज दुपारपर्यंत काय ते निर्णय घेत आहेत. पण ते काही जरी निर्णय घेतले तरी देखील ते महाविकास आघाडीचे घटक म्हणूनच आमच्याबरोबर असतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. तुमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत तर तिकडे त्यांनी प्रवेश केला नाही. नाही, स्वाभाविक आहे ना, म्हणजे आज असं चुकीचं म्हणता येणार नाही. आणि आम्ही भूमिका ज्या अर्थी हे दिलेली आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र येऊन घड्याळ चिन्हावरती लढणार आहेत असं ज्यावेळी आम्हाला समजला तर आमचा या अगोदर पण देखील स्पष्ट भूमिका होती की असं अशा युतीमध्ये आम्हाला येता येणार नाही. ही क्लिअर कट पोझिशन ही आम्ही पहिल्यापासून ठेवली होती आणि आता पण ती पोझिशन आमची आहेत. आणि त्यातला जर एक घटक महत्त्वाचा जर कार्यकर्ता आमच्याकडे येत असेल तर नक्कीच स्वागत करायला काय हरकत नाही. तिकडे काँग्रेस पक्षाशी पण काल बंटी पाटील, सतेज पाटीलांशी पण माझी चर्चा झाली. दुर्दैवाने तिकडच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे तिकडे एक तेढ निर्माण झाला होता. पण त्यांनी लगेच काही लोकांना सूचना दिलेल्या आहेत आणि काँग्रेस आणि आमच्या वतीने चाबूस कुवार जी आहेत, केसरीनाथ पाटील, चेतन पवार ही सर्व जी प्रमुख मंडळी अलाट म्हणून सर्व ती बसून आज त्याचा अंतिम निर्णय आम्ही घेण्याचं काम करू. मात्र महाविकास आघाडी म्हणूनच लढायचं अशी मानसिकता पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. मुंबईची युती जाहीर झाल्यानंतर अजून देखील काही शहरांचा अजून देखील तेढ आहे. अवघे 3-4 दिवस उमेदवारी अर्ज भरायला आहेत. पुणे पिंपरी चिंचवडचा प्रश्न कधीपर्यंत सुटेल साधारण? नाही, तेढ तर आहेतच आहेत, पण अजून काही घटक पक्ष पण बरोबर येत असतील तर त्यांचाही विचार करता येईल का, तोही विचार चाललेला आहे. आणि त्याचा मुंबईत आता काही राष्ट्रवादीचे पण
काही नेते भेटायला मागतायत, साहेबांना बोलायला मागतायत. माझ्याकडे आज सकाळी काही जिल्हाप्रमुख किंवा काही लोक आलेत. अर्थात तो साहेबांनी निर्णय घ्यायचा आहे, कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर चर्चा करायची नाही करायची, काय निर्णय घ्यायचा नाही. पण मला वाटते तेही भेटणार आहेत आज. तुमचं इकडे झाल्यानंतर महायुतीचा पण फॉर्म्युला ठरलाय मुंबईमध्ये 140-87. शिंदेची शिवसेना 87 जागावर निवडणूक लढवणार असं ठरलं. तर ठीक आहे, त्यांनी त्यांचा अधिकार आहे. पण कशा पद्धतीने लढणार आहेत, की इकडचे उमेदवार तिकडे करून लढवणार आहेत विधानसभासारखा, हे आपल्याला पाहावं लागणार आहेत. कारण शेवटी आज त्यांच्याकडे उमेदवारांची रीग आहे असं ते म्हणतायत. पण ज्यावेळी यादी जाहीर होतील त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल की जरी देखील त्यांना 97 सीट जरी दिले असतील, 87 सीट जरी त्यांना दिले असतील, पण त्यातले बहुसंख्य लोक हे भारतीय जनता पार्टीकडनं पण देखील दिलेले उमेदवार असतील. आणि त्यातूनच हे महायुती कुठे राहिली आहे, राष्ट्रवादी कुठे आहे त्याच्यात. आणि हे जर तुम्ही बघितलं असेल की या दोघांमध्ये ही यादी आणि किंवा ही युती ही फक्त भारतीय जनता पार्टीची आहे, शिवसेना तिकडे कुठेही नाही. अटी असं नाही आहे, परंतु एक सर्वसाधारणपणे चर्चा ही आमची त्यावेळी चालत होती की त्यांचा एक राज्य स्तरावरती धोरण आहे, परंतु काही भागांमध्ये ते काँग्रेसला देखील डायरेक्ट मनसेंबरोबर जाता येत नाही, काही भागांमध्ये मनसेला त्यांच्यावर जाता येत नाही. तर तिकडे ते बसून साधक बाधक प्रचाराची रचना काय असली पाहिजे, काय कशा पद्धतीने त्या भागातला. कारण शेवटी कसं आहे की जसं महानगरपालिकेमध्ये एक वॉर्ड आहे मुंबईमध्ये, पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाग आहेत. त्या प्रभागावरती त्या निवडणुका खूप महत्त्वाच्या असतात. तर ते प्रभागनिहाय निर्णय घेण्यात येतील. सर, हिंदी में जानना चाहेंगे, महायुति की सीट शेयरिंग की घोषणा हुई है अभी जस्ट. अगर आप देखेंगे कि उनको जो 87 सीट जो मिली है, 87 सीट्स मिली है, जब वो यादी आएगी तो आपको पता पड़ेगा कि वो शिवसेना की सीटें है या भारतीय जनता पार्टी उसमें और अपने उम्मीदवार डालकर वो संख्या बढ़ा के देने का काम करते. मुझे ऐसा लगता है कि मुंबई में युति नहीं हुई है, भारतीय जनता पार्टी वर्सेस हमारी आघाड़ी ऐसी रहने वाली है. आज पवार साहब से आपकी बात हुई, आप बता रहे थे नहीं, प्रशांत जगताप जी जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पुणे शहर के अध्यक्ष है, उनकी मेरी चर्चा हुई और उस चर्चा के दरमियान कुछ बातें हुई. आज मुझे लगता है वो कांग्रेस का निर्णय उन्होंने लेने का काम किया है. हमने उनसे बात की, तब हमने कहा कि आप जैसा कार्यकर्ता हमारे साथ रहेगा तो भी उसका स्वागत है. पिंपरी चिंचवड को लेके घोसाळकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्या प्रभाग क्रमांक 2 मधून लढणार आहेत त्या भाजपकडून असं निश्चित आहे, परंतु त्यावरती अभिषेक घोसाळकर यांचा फोटो म्हणूनच आज त्यांच्या शिवसेनेकडून आक्षेप घेतले जात आहेत त्यांच्यावर. नाही, कार्यकर्त्यांचे आक्षेप आहे. कार्यकर्त्यांचे आक्षेप यासाठी आहे की शेवटी तुमची वैयक्तिक आयडेंटिटी तुम्ही द्या ना लोकांसमोर. म्हणजे तुमची आयडेंटिटी काय आहे? तुमची आयडेंटिटी हीच आहे की तुम्ही अभिषेकजींचे सो होत्या आणि मग आज म्हणजे त्यांचाही प्रवेश झाला आहे का, असं एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये होतो. कारण मला असं वाटते की जर अभिषेकजी जर हयात असते तर असा निर्णय त्यांनी कदापिही घेतला नसता. आणि मला म्हणून तिकडच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत की तुम्ही निर्णय घेतला ना, ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा, पण तुम्ही परत आमचाच ब्रँड वापरून तुम्ही लोकांसमोर जाण्याचं काम करतायत. कारण शेवटी अभिषेक घोसाळकरजी हे विनोद घोसाळकरजींचे जे गेल्या अनेक वर्षापासून या चळवळीतले एक कामगार नेते, आमदार, म्हाडाचे अध्यक्ष आणि पक्षावरती निष्ठा ठेवून काम करणारा एक व्यक्तिमत्व आहे, तो कुटुंब आहे. आणि मला नाही वाटत की अभिषेक जे असते तर त्यांनी तो निर्णय घेतला असा. मग असा जर निर्णय झाला नाही तर मग ह्यांनी त्यांचा फोटो लावायची गरज आहे का? हा राजकीय आहे. अर्थात ते त्यांचे संबंध आहे, कौटुंबिक आहेत, ते त्यांचे पती होते, त्यांनी लावावं नाही लावा हा वैयक्तिक सर्व त्यांचा अधिकार आहे. पण हा राजकीय प्रश्न पण सर्वसामान्य कार्यकर्ता तिकडे विचारतोय. ते अजून निर्णय झालेला नाही आहे. आणि काल पण सकाळवाले कुठे गेले, हां सकाळवाले जरा जागे व्हा. काल पण अशी एक बातमी चालली होती की आमच्या काही मुलांच्या बाबतीतली किंवा काय बाबतीतली. तर मला असं वाटते थोडी शहानिशा काही पत्रकारांनी थोडा गांभीर्याने करण्याचं काम केलं पाहिजे. थोडा रिसर्च करण्याची गरज आहे. कुठची मागणी नसताना, कुठचीही फॉर्म न भरता असताना माझंही नाव घुसवण्याचं काम केलं. अरे मायामागे कशाला लागलेले? माझी मुलगी ही सुशिक्षित आहे, काम करते सामाजिक क्षेत्रामध्ये, तिने कामाला सुरुवात केलेली आहे. अजून खूप वेळ आहे.
तिला या राजकारणाच्या प्रवाहामध्ये यायला, परंतु नक्कीच ते राजकीय प्रवाहामध्ये लवकरात लवकर ती प्रवेश करेल, लवकरात लवकर करेल. पण मी कुठची मागणी न करता अशी चर्चा होणं तर ते व्यक्ती म्हणून मला नाही, पण आमच्या कुटुंबावरती पण देखील एक प्रकारचा दडपण येतो आणि एक प्रकारची चर्चा होते. तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की थोडी माहिती घेऊन जर अशा बातम्या झाल्या तर बरं होईल. कारण काल अजय चौधरीजींनी पण स्पष्ट भूमिका घेतली की माझी सूनचं मी नावच गेलेलं नाही. त्यामुळे काय होतो, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. कार्यकर्त्यांना असं वाटतं अरे तुम्ही आमच्याबरोबर चर्चा करता, आमच्या इंटरव्ह्यू घेता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्याच लोकांना घुसवण्याचा प्रयत्न करता. माझे स्वतःचे बंधू सुनील अहिर जे सिटिंग नगरसेवक होते, त्यांचा वॉर्ड चेंज झाल्यानंतर ते BSTचे सदस्य होते, त्यांची अपेक्षा होती, पण त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की नाही, किशोरी पेडणेकर त्या भागातल्या महापौर राहिलेले आहेत, अशावेळी आपण पक्ष अडचणीत असताना आपण उमेदवारीचा दावा करणं म्हणजे एक पेच निर्माण करणं होऊ नये, म्हणून तेही थांबलेले आहेत. पण या सर्वांचा विचार पुढे आदरणीय आदित्यजी करणार आहेत. ही दुर्दैवी आहे ही आणि ही करणारे खोडसळ लोक आहेत, त्याची तुम्ही करले पाहिजे. पण बघा तुम्ही देशभरामध्ये सॅन्टाक्लॉजचे स्टॅच्यू तोडण्याचं करतात, हे पण योग्य नाही ना. म्हणजे हे जाती धर्मामध्ये निर्माण करतात. रायपूरला काल एक घटना मॉलमध्ये घडली. आता तर देशाचे पंतप्रधान एका बाजूला चर्चमध्ये जाऊन नतमस्तक होत आहेत आणि त्यांच्याच विचाराने काम करणारे कार्यकर्ते जर अशा पद्धतीने तोडफोड करत असतील, काही भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणजे डायरेक्ट चर्चमध्ये जाऊन धर्मांत करतात म्हणून घेऊन अशा मुलामुलींवरती जबरदस्ती करताना जर पाहत असेल तर हे मला वाटते परत द्वेष निर्माण करण्यासारखी ही घटना आहे. ह्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून गणरायाच्या या फोटोच्या बद्दल पण ज्यांनी छेडछाड केलेली आहे, आता हल्ली AI झाल्यामुळे काही कोणी शक्य नाही, पण त्यांनी कोणी केली त्यालाही त्वरित त्याच्यावर तर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. बोला आता आमचे कुरेशी साहेब बोलतील या विषयावरती आणि सांगतील की बाबा काय त्यांचं म्हणणं आहे. कारण काय झालेलं आहे की पोटतिडकीने बोलायचं, मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सहभाग व्हायचं आणि नंतर ज्यावेळी निवडणुका आल्या त्यावेळी धर्मांच्या गोष्टी करून घेऊन हा अशा प्रकारे हा तेढ निर्माण करण्याचा हा केवळवाणी प्रयत्न आहे. यातूनच हे स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टीचा प्रेम हा काही हिंदुत्वाचा फक्त निवडणुका पुरता असतो. निवडणूक झाल्यानंतर मग एवढे दिवस त्यांनी का नाही सांगितलं. आज माझी माहिती अशी आहे की सना मलिकांना त्यांनी जबाबदारी दिली आहे, मग तुम्ही त्यांच्यावर बसणार नाही, मग तुम्ही म्हणजे एका बाजूला तुम्ही असा बोलला, दुसऱ्या बाजूला तुम्ही परस्पर निर्णय आणि भूमिका घेणार, हे दुपट्टी भूमिका यांची आज माझ्या माध्यमातून दिसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.